शिक्षक भरतीचा लवकरच सुरू होणार आहे आणि या संदर्भात आता शालेय शिक्षण मंत्र्यांपर्यंत सुद्धा शालेय शिक्षण विभागानं पाठपुरावा केलेला आहे आणि आपण पाहतोय की बऱ्याच दिवसापासून ही मागणी होती आणि त्याला आता कुठेतरी यश येत आहे। फक्त आता कधी पवित्र पोर्टलवर टॅब सुरू होतं याची आतुरतेने चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या अभियोग्यताधारकांना ही आलादायक बातमी असली तरी हा टॅब कधी उपलब्ध होणार याच्यावरती क्वेश्चन मार्कच आहे आणि त्याचं जर आन्सर हवं असेल तर अजूनही शिक्षक भरतीचा लढा संपलेला नाही आहे आणि त्यासाठी अजूनही पाठपुरावा करणं तितकंच गरजेचं आहे। नमस्कार सर्वांना। पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांनी काही ठोस पावलं उचललेली आहेत आणि आता दुसऱ्या टप्प्यातील प्रलंबित असलेली जवळपास 6 ते 7 महिन्यापासूनची भरती आहे तिला आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात जे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे। त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर अशा बऱ्याच संस्था आहेत, संस्था चालक आहेत, त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केली होती की जी भरती आहे ती पवित्र पोर्टलद्वारे नको, आम्हाला भरती करण्याचे अधिकार देण्यात यावेत। परंतु दादा भुसे यांनी सर्वप्रथमतः त्यांचे आभार आणि अभिनंदन, कारण त्यांनी पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती केली जाईल अशी घोषणासुद्धा त्यांनी केलेली आहे। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, कला क्रीडा किंवा टप्पा अनुदान किंवा यांची शिक्षक भरती आपण पाहिलेलं आहे की दुसऱ्या टेटमध्ये कला क्रीडा शिक्षकांना तेवढाचं प्राधान्य मिळालं नव्हतं, परंतु आता सध्या मागणी होत आहे। त्यामुळे आता जे कला क्रीडा शिक्षक आहेत जे इतक्या दिवसापासून वाट पाहत होते की आम्हाला संधी मिळण्यात यावी दुसऱ्या टप्प्यासाठी, त्यांनासुद्धा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, जे कोणी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी थोडासा फक्त अजून प्रयत्न केला तर मात्र ही भरती कला क्रीडा शिक्षकांविथ दुसरा टप्पा होणार आहे। चला तर मित्रांनो बातमी पाहूया। न्यूज चॅनलचेही काही इथं संदर्भ देण्यात आलेले आहेत। चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि जॉईन द टेलिग्राम चॅनल, लिंक इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स। दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच असं शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांनी माहिती दिलेली आहे। कारण आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी मिळावे यासाठी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना कायमस्वरूपी शिक्षक मिळतील आणि जी शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टल माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल अशी यांनी माहिती मुंबईत दिलेली आहे। राज्यातील शाळा संचालकांच्या प्रतिनिधीसोबत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेतलेल्या आढावा बैठकीत भुसे शिक्षण मंत्री साहेब आहेत त्यांनी ही घोषणा केलेली आहे। मित्रांनो, शिक्षण मंत्र्यांनी 2 बैठका घेतलेल्या आहेत। पहिली बैठक विविध शिक्षक संघटनांसोबत घेतलेली आहे आणि दुसरी बैठक त्यांची झालेली आहे शिक्षण संस्था चालक आहेत त्यांच्यासोबत, कारण हे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहेत की बऱ्याच संस्था आहेत त्या पवित्र पोर्टलवरती ॲड देत नाहीत आणि त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये एखादं परिपत्रकसुद्धा नक्की काढलं जाईल। चला तर मित्रांनो आपण या न्यूजमध्ये पाहूया। राज्यातील यावेळी या मीटिंगच्या वेळी आपण पाहत आहोत की आयुक्त नवीन शालेय शिक्षण आयुक्त आहेत ते सचिंद्र प्रताप सिंह सर, त्याचबरोबर SCRT परिषदेचे संचालक राहुल रेखावर सर, प्रथम शिक्षण संचालक शरद गोसावी सर आणि त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदी 75हून अधिक संस्थाचालक यासाठी उपस्थित होते आणि संस्थाचालकांची मागणी अशी होती की पवित्र पोर्टलद्वारे राज्यात होणारी शिक्षक भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये, ही पद्धतच रद्द करून संस्था स्तरावर त्यांना त्यांचे अधिकार देण्यात यावेत, अन्यथा वेगळी यंत्रणा संस्थांच्यासाठी राबावी अशी संस्थाचालकांच्या प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। त्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती आणि त्यांचे काम लवकरच सुरू होईल असे सांगत अजूनही नाराजी व्यक्त केलेली आहे। तरीसुद्धा पवित्र पोर्टलद्वारे भरती करण्यासच शालेय शिक्षण विभाग सकारात्मक आहे। या संदर्भात भुसे यांनी खूप चांगलं आणि महत्त्वाचं पाऊल उचललेलं आपल्याला इथं दिसते। एकीकडे आदिवासी पाड्यावर असलेल्या शाळेतील मुले गुणवत्ता सिद्ध करत असताना अनेक शाळांतून 5वी 6वीतील विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, हे प्रश्न कसे सोडवता येतील, त्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण हे कन्सेप्ट राबवण्यासाठी नुकतीच त्यांनी मीटिंगसुद्धा घेतली होती सर्व शिक्षक संघटनांची आणि त्याचबरोबर तालुका
तसेच जिल्हा पातळीवर विषय सुटतील असा प्रयत्न केला जाईल. संचालक शाळांच्या कामासाठी विभागाकडून जाणीवपूर्वक त्रास होणार नाही. तर म्हणजे अर्थातच शाळांचे जे एक्स्ट्रा काम असतं ते शिक्षकांना जास्त दिलं जाणार नाही. आणि त्याचबरोबर आपण पाहतो जसे की निवडणुकीची कामं किंवा सर्वेची कामं शिक्षकांना करावी लागतात, ती इथून पुढे त्याचा भार कमी केला जाईल. आणि त्याचबरोबर जे शिक्षक आहेत, जे आयडियल शिक्षक आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या संदर्भातील एखादी एक शिक्षक बँक तयार करून त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील इतर शाळांना तसेच विद्यार्थ्यांना कसा होईल याचाही प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये केला जाणार आहे. आणि तसेच भौतिक सुविधांची माहिती घेऊन त्याचाही रोडमॅप केला जाईल की कोणत्या शाळांमध्ये सुविधा असायला हव्यात आणि कोणत्या शाळा नसायला हव्यात. तसेच आपण यामध्ये डिटेलमध्ये सुद्धा ही माहिती आपण पाहत आहोत. त्याची शिक्षक भरती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. संस्थाचालकांच्या आक्षेपानंतरही भरती पवित्र पोर्टल मार्फतच.